अद्वैत चिंता, त्या अद्वैतातून त्या महान सत्तेचं आत असलेल्या आत्मत्वाचं दर्शन त्याला म्हणजे अद्वैत. द्वैत म्हणजे दोन, द्वैत म्हणजे भिन्न. भगवंतावर असणारं वृत्ती आणि बुद्धी भिन्न असणं. एकच खरे आणि मोठ्याचा आभास आहे दृश्य. दृश्य जगत हे दिसून मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे आणि मिथ्या हे देह आहे आणि देहाचा संबंध करणारी वृत्ती अविद्येत आहे आणि अविद्येचा नाश म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान म्हणजे गीता आणि गीतेचा भावार्थ म्हणजे ओवी आणि ओवीचा सार म्हणजे आत्मस्थिती आणि आत्मस्थिती भोगणं म्हणजे जीवनमुक्ती आणि जीवनमुक्ती म्हणजे त्या आयुष्यामध्ये जो जीव तुम्हाला देहाकड जीव बुद्धी तयार होती त्याच जीवाला जेव्हा ब्रह्मज्ञान मिळतं त्या प्रमात्याला ज्ञान अंतःकरणाला जीव प्रमाता आणि अंतःकरण तीन एकच पॉइंट आहेत. एका शब्दाचे एकाच भावार्थाचे तीन वाक्य आहेत. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाता म्हणजे अंतःकरण, प्रमाता म्हणजे मन बुद्धी काय बनल्या. त्या प्रमात्याला ईश्वराचा संबंध नसतो आणि देहाचा घनिष्ठ संबंध असतो आणि देहाचा तादात्म्य भाव असतो आणि भगवंताचा स्पर्श न भोगता असतो व्यवहारात रमतो म्हणून त्याला बंधन म्हणतात. पण ते बंधन त्या ज्ञानाने जात आणि आवरण संपत आणि ईश्वरामध्ये आपला प्रवेश होतो, तो जीवाचा बुद्धीचा. तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो, सुखाचा प्रत्यय येतो, वेदांताचा प्रभाव अंतःकरणात पडतो आणि अंतःकरण भगवंता समाविष्ट होतं आणि देहातून अलग होतं. हे जीवनमुक्तीचं नातं त्याला म्हणतात खरा परमार्थ, खरी ईश्वराची भेट आणि खरा निराकार भाव, खरी भक्ती. पहिली पण भक्ती भगवंताची अपार श्रेष्ठ आहे. तिथे भगवंत धावून येतो, दुःखाच्या अभंगात सारखं भगवंत येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सोडत नाही. माऊलीच्या सुद्धा तुम्ही दोन्ही शरीराचं अवलोकन करून बघा, त्यांचं चरित्र वाचा. 40 अध्याय तुकोबरायांच्या चरित्राची जुनी पोथी जी आहे ते 40 अध्याय. त्याच्यामध्ये पण तेच आहे. पांडुरंग कसे आले, माऊली सोबत पण चमत्कार रूपाने आले. स्वतः परब्रह्म आहे, त्याला काय होणार नाही. माऊली परब्रह्म आहे आणि त्याच माऊलीने परब्रह्माचं ज्ञान दिलंय ज्ञानेश्वरी मध्ये. आणि तो ज्ञानेश्वरी म्हणजे 15 अध्याय ऊर्ध्वमूलमध्ये शाख. सहसा आळंदीमध्ये अभिषेकाच्या वेळेस हाच अध्याय घेत होते. आता अभिषेक वगैरे बंद केलं. तोच अभिषेक आता पादुकाला सुरू केला, समाधीचा बंद केला. काही कारण असतील आपल्याला काय माहित नाही. पण तो सारे 18 अध्यायाचा त्याच्यामध्ये 15 अध्याय पाठ करतात, रोज म्हणतात, अभिषेकाच्या वेळेस घेतात. एकच फल आहे की त्याच्यामध्ये सगळं भावार्थ आहे. आता सध्याचा विषय आपला अज्ञान कसं रूढ होतं वृत्तीमध्ये, मी कोणी कळत नाही, ते अज्ञान रूढ होतं बुद्धीमध्ये आणि देहभाव होतो अंतःकरणामध्ये. मी आहे वाटतं, आम्ही देह वाटतं, माझं नातं वाटतं, विषय खरे वाटतात, संपत्ती बरी वाटती आणि संतती माझी वाटती. अज्ञानाचा प्रभाव आहे, जीवाचा स्वभाव आहे की खोट्याला खरं म्हणणं हा स्वभाव आहे आणि खऱ्याला खरं जाणणं ज्ञानामध्ये ज्ञानी लोकांचा प्रभाव आहे. अंतःकरणात पडलेला वेदाचा प्रभाव आहे. त्यामुळे जगताचा अभाव आहे. त्यावेळेस जगत दिसत नाही ना, जगताचा बाध होतो, त्याला ज्ञानाचा प्रभाव म्हणतो. तेव्हा संपतो, दृश्य संपलं म्हणतात हृदयातलं. बुद्धीनं दृश्य भाव सोडला, कोणता भाव घेतला? आत्मभाव जोडला. व्यवहार कसा झाला? साक्षी भावानं केला. हा ज्ञानाचा व्यवहार आहे, ज्ञानी महात्म्याचा. आणि अज्ञानी जीवाचा विकारी व्यवहार.
मी मी आणि मी. त्या बुद्धीला अहंकार असतो गुप्त, तिथे संसार असतो लिप्त. अलिप्त नसतो तो लिप्त असतो जडाशी, देहाशी, जगताशी, वस्तूशी, विषयाशी, इंद्रियाशी, भोगाशी आणि वासनेशी आणि पापपुण्याशी तो लिप्त असतो, चिटकलेला असतो. पण ज्ञानी पाप नाही, पुण्य नाही, तू नाही, मी नाही आणि भगवंतावर बुद्धी भिन्न नाही आणि काना म्हणायची गरज नाही, कारण वृत्तीच काना झाली. हे डिफरन्स आहे ज्ञानाचा आणि भक्तीचा, हे कळत नाही. पुन्हा वारंवार सांगावं लागतं. वर्ग नापास झालं, माझ्या बापाला रडू येतं, माझ्या पोराचं कसं होईल, तुझं बघ ना आधी. जास्त जीव लेकरात, ज्ञानात न भक्तीत न वेदात न ओवीत न शब्दात लिप्त. अलिप्त म्हणजे त्या स्वरूपामध्ये बुद्धीने अधिष्ठान घेणं आणि ज्ञानानं त्या बुद्धीला अज्ञानातून बाहेर काढणं. त्याला म्हणतात श्रवण भक्ती, अध्ययनाची मुक्ती, परमेश्वराची प्राप्ती आणि स्वला स्वची अनुभूती, त्याला म्हणतात ज्ञान. देहाचं भान म्हणजे ज्ञान नाही, भान मन घाण आहे. सगळ्यांना सगळे देहाकडे जात, देहाकडे कशाला जायचं, शेवट देहाला तर टाकायचंय ना. त्याला माझं का म्हणायचं, आणि जी वस्तू तुमची नाही तिला का धरायचं, आणि जी वस्तू खोटी आहे तिला खरी का म्हणायचं. या तिन्ही गोष्टीचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाहीत. ज्ञान झाल्यावर देतात, आधी ना. जी सुटणार आहे, जी संपणार आहे, तिचं स्वरूप माती होणार आहे, हे का कळत नाही अहंकारी लोकाला. का कळत नाही, ब्रह्मज्ञानाचा अभाव, सत्संगतीचा अभाव, श्रवणाचा अभाव, वेदांताचा अभाव आणि कुभाव. म्हणून कळत नाही की हे माझं नाही, याच्यात मी आहे, तोच मी आहे. हे ज्ञान सांगतो आम्हाला हात वरी करून सांगून. भगवान तेच बोलले तुमचा काना, कानाच बोलला की. मग कान आवडतो, कानाचं बोलणं कम कळत नाही, हे तर आम्हाला समजत नाही. कान आवडतो मान्य आम्हाला, ठीक आहे, असावाच असावाच. पण कानाचं स्वरूप का कळू नये, म्हणून थोडी लंगडी पडती भक्ती. म्हणून ज्ञानमय अवस्था बघण्याला वेदांताचा मार्ग आहे, श्रवणाचं माध्यम आहे, संताचं सानिध्य आहे आणि ग्रंथाचं प्रेम आहे. हे आत्मधन आहे. हा प्राण असावा आपला, याच्यावर जीव असावा. आरटी पोरटी पुन्हा किती काळ असतो त्या पोराचा संबंध, देहाचा संबंध आणि या घराचा संबंध. घर सोडावं लागणार आहे, निघून जावं लागणार आहे, हे का कळत नाही. हे बी घर सुटणार, ते बी घर सुटणार, पांडुरंग भेटणार, ज्ञानामध्ये मन प्रवेश करणार आणि अज्ञान भस्म करणार, असं वाटावं. हे माझं बघू ना, माझं बायकाला चमचेने बघून येईन वट्टी बापा. रामा राम. मग त्याच्यातून वृत्ती निघण्याला ज्ञान लागतं आणि त्याला चिटकायला ज्ञान लागतं आणि जगात भटकायला, जन्माला, मरायला वासना लागते. काय सांगतो तुम्हाला, लिंग देह लटकतो खाली, कधी सटकतो देहातून वरी लोकांतराला. हे तुम्ही साध पक्ष केला सरकत लागतं गतीला. मग ते सांगते बामन गतीला लागते श्राद्ध केल्यावर. मोक्षाला कधी लागते, इथं जिवंत असल्यावर, जगात गेल्यावर नाही. गतीला लागणं, मोक्षाकडे येणं, मोक्षाला लागणं.
संसाराला बी लागणच आणि भांडण बी लागणच. भांडायला आवडते ना, बोलायला पट 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 पट. दुसऱ्याचं अंतःकरण किती दुखत असेल त्याचा विचार नाही आपण करत. त्याच्यात परमात्मा आहे, त्याला पण त्रास होतो त्याच्या भक्ताला बोलल्यावर. आणि ते उत्तर देतो, मग हनकून देतं उत्तर, तोंड लाल करते थोबाड. म्हणून छळत जाऊ नये कोणाला विनाकारण. म्हणून तर ज्ञानमय अवस्था असावी. स्तब्ध होता मन, कुठं जा वाटत नाही, काही बोला वाटत नाही, ऐका वाटत नाही, कुछ नाही कुछ नाही. वेदांत श्रवण भक्ती मुक्ती आपल्या आपल्याला स्थिती तिथे राहायचं. ह्यात कशाला राहायचं, ह्याला सगळ्याला चिटकायचं. वा वा वा, कशाला चिटकायचं ना, त्याला समजून घ्यायचं, त्याला ओळखायचं. चिरंजीव पद ऐका, चिरंजीव पद म्हणजे कळलं तुम्हाला काय असतं ते. हा, ते ग्रंथ माहित नाहीत कोणती वेदांताचे. कुणाचा इकडे आला एक एक ग्रंथ बघू. गुरुकुला सापड नाही. देहांता उपजविता सेवी जडाते जीवविता. त्या जडाला जीवन कोण देतं, हालचाल कोण देतं? देहांता उपजविता. देहाची अंता उत्पन्न कशी होती? मी जीव गमे पंडसुता जीव लोकी. मी जीव गमे पंडसुता जीव लोकी. मी जीव असं का वाटतं? मी तुम्हाला जे बोलले तेच निघाला. मी जीव गमे पंडसुता जीव लोकी. मस्त आहे बरं का विषय, खूप छान आहे. देवी जडाते जीवविता. जडाला चेतन करणारा, हालचाल करणारा, व्यवहाराला जडाला एक हालचाल करण्याची शक्ती. जड स्वतः हालत नसतं, मग त्याला जीवविता, त्याच्यामध्ये हालचाल होते, व्यवहार होतो ते अंतःकरणातून. त्याला कोण आहे, कोण ह्या जडाला हलवतं? सांगतो अर्जुना. ते अहंता उपजविता. ते अहंता पूर्ण उत्पन्न होती, मी आहे मी आहे. आणि मी आहे म्हणणारा बोधच आहे, वेदच आहे, अनाध्वनीच आहे सोहम. मी आहे मी आहे ते अहंता. ती अहंता भगवंताची असती, पण बुद्धीमध्ये अज्ञान असतं. तर मी आहे म्हणताना देहाचा संबंध प्रगट करणारी माया पण तुमच्यात आहे. आणि भगवंत म्हणतो सोहम रूपाने तुमच्या श्वासाद्वारे मी आहे. मी म्हणजे आत्मा आहे, पण बुद्धीला आत्मरूप कळत नाही. ती देह कळतो, म्हणून बुद्धी देहाकडे जाती आणि स्वरूपाला सोडून देती. अज्ञानाची स्थिती घट्ट होती, परमात्म्याची मिट्टी सोडून जाती आणि जडाची भावना तयार होती आणि क्रोधाची उत्पत्ती होती आणि गुणाची सुरुवात होती आणि गुणाचा मनाचा संयोग होतो. त्या ठिकाणी भगवंताचा वियोग होतो, अज्ञानाचा मार्ग असतो. सगळ्यांनी घ्यावं लागतं. का तर देह सोडायच्या आधीच अज्ञान सुटावं, हे महत्वाचा टप्पा आहे. हे सोडायचं सुटण्याच्या आधी खाली हे खाली पडते ना कोसळून, कळत नाही कधी पडणार आहे ते. पण याचा मोह बंद, याचा तादात्म्य बंद, याचा संबंध बंद, याचं नाव ज्ञान. म्हणून ह्याचा संबंध कशाने जातो? सत्संगानं. ह्याचा बाध होतो मोक्षानं, आवरून जात गुरुच्या बोधानं. मी कळत मनाला ब्रह्मज्ञानानं. पांडुरंगाला बुद्धी मिट्टी घालते आलिंगन. मग आलिंगन तागडे साईजी तागडे काही काय मला अभंग येत नाही, अभंग खूप विसरले, गाथा काढलाय पण आता बघू, वाचन कमी जास्त व्हायला. पावन मनाचा योगी, पावन मनाचा साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा.
पावन मनाचा योगी पावन मनाचा शास्त्रे झाले क्लेश शब्दशास्त्रे झाले क्लेश संती माळा वांपुदेश संती माळा वांपुदेश योगे पावन मनाचा योगे पावन मनाचा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगे पावन मनाचा योगे पावन मनाचा. श्रीखंड कावते पौराणिक दोनचे दरवाजा काढून बुद्धी जेव्हा आत जाते ज्ञानदेवाची ताटी अज्ञानाची उघडती ज्ञानानं आणि बुद्धी आत प्रवेश करते आणि स्वरूपाला जाणून स्वरूपमय बनते. हे योग्याचा अभंग ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई ना माऊलींना दिलेला समाधीचा अभंग, ताटीचे अभंग, योग्याचे अभंग, काल्याचे अभंग, काकड्याचे अभंग. तुम्हाला मी रविवार शिकवणार आहे. रविवारी ज्ञानेश्वरी बंड सुता जीव लौकी. बघा मी जीव आहे असं वाटतं. मी जीव गमे बंड सुता जीव लौकी. मी जीव वाटते अर्जुना. तू ब्रह्म आहे ना, मग का जीव वाटतं? अज्ञानामुळं, भ्रमामुळं, वृत्तीमधल्या अहंकारामुळं आणि बुद्धीतल्या भेदामुळं मी जीव वाटत. मग तू शिव आहे ना. हो, मग आत्माराम असताना बुद्धी देहाकडे का राहते? नाश होणाऱ्या पदार्थाला आणि मृत्यू पावणाऱ्या देहाला प्रेम का करते? ना त्याच्या संबंधामध्ये का होते माती? बोध नाही, अधिकार नाही, साधूची संगती नाही, श्रवणावरची प्रगती नाही, अज्ञानाची निवृत्ती नाही अर्जुना. म्हणून मी जीव वाटत. यस, जीव अलौकिक. आपण कुणी बोललेलं, काय घातलेलं, काय खाल्लेलं लक्षात ठेवतो आपण. पण त्याच मानाची बुद्धी असते ना. पण जेव्हा ओवी आणि बुद्धी एकत्र नांदती तर बुद्धी ओवीला आत घेती आणि अज्ञानाला टाकून देती. ते हृदय भगवंताला प्राप्त होत. म्हणून व्यवहारात जास्त चिटकू नये. आपला काळ, आपला वेळ परमार्थाला, श्रवणाला, अध्यात्म चिंतनाला, भगवंताच्या भक्तीला, नामस्मरणाला, आत्मचिंतनाला, आत्मऐक्याला द्यावा. हे श्वास मोजून आहेत. संपल्यावर खाली पडत. टाइम कितीला आहे, टाइम कितीचा आहे, लगे फोन. कळतच नाही आपल्याला. तो आहे तर मी आहे, तो नाही तर मी नाही. कुठं माती कळत. परमात्मा ह्याच्यातून अलग होतो आणि हा अनात्मा खाली पडतो, कोसळतो आणि त्याची ओळख घ्यायची नाही. आणि नुसतं काना काना अरे बस अर्धवट कुठलं. उपाधीचा संबंध टाकायला ज्ञान लागतं. उपाधीचा भेद काढायला श्रवण लागतं. मी कोण जाणारा महावाक्य लागतं. आणि आत्मसुखामध्ये यायला साधूची कृपा लागते. आत्मस्थिती ही वाढायला भूमिका लागते. ब्रह्मविद, ब्रह्मवर्यान, ब्रह्मवरिष्ठ या 3 अवस्था आहेत ज्ञानाच्या नंतरच्या. ज्ञानाचा पत्ता ज्ञानावस्था सांगा. आम्ही संसाराची व्यवस्था करतो हे आम्हाला माहिती आहे. मग करा तेच. काय करायचं? मग आपला वेळ आपल्याला ठेवायचा. आपले पैसे राखून ठेवायचे. आपल्याला नसतात काही आयुष्यामध्ये.
आपलं ध्यान आपल्यासाठी ठेवायचं, काहीतरी आपलं मन ध्यानात ठेवायचं, आपला प्राण भगवंतात अर्पण करायचा, आपलं जीवन श्रवणासाठी ठेवायचं आणि आपला विश्वास साधूवर, बाकी कुणावर नाही. देवावर, साधूवर, ग्रंथावर, बाकी कुछ इधर नहीं रखने का विश्वास. म्हणून त्याला प्रेम करायचं. तो माझा तारणहार आहे, तो माझी नौका नेणार आहे. सद्गुरु मला बोध देणारे संत पाठवले सर देवानं, म्हणून माझा देव आणि संत आणि देव हे कळा आधी, कळून घ्या. मग ते कळण वळण नाही काही. आधी घर, मग लेकर, मग डब्बा, मग सोनं, मग लॅकी टांगत्या हे फेकून ठेव कपड्यात लॉक करून टाकले की कशाला स्मरण करते? त्याच स्मरण कर. ज्याने तुला हे दिलं त्याच स्मरण कर. तो आत आहे, त्याचं ऐक्य कर. ऐक्य कुणाचं? नात्याचं, देहाचं, घराचं. पप्पा अवघड आहे, ज्ञान अवघड आहे, कठीण आहे. ऐकायला सोपं, बोलायला सोपं, अनुभवायला फार कठीण. ऐकत राहिलं कठीण पण जात. अन्नाची पोळी येत नाही, मग भाकर शिक ना आधी. आमच्या स्वयंपाकाला पाहिजे. तू कोण आहेस? गडी का काय? सगळं यावं चक 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 पट पट पट. म्हणजे संसार पटपट केला की पोतीला बसता येतं. तिथे बसलं म्हशीदार का तिकडे जातो मग. म्हणून पटपट 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 हात चलावा. साष्टांग दंडोत माऊली, साष्टांग दंडोत. 12 घंटे वट्ट्यापाशी चिटकळली असते. माती कळतं का मग तिला? काय वट्टा लेकरण खाणं पिणं, तुला काय धंदाच नाही. पै जीवाची आबोधा गोचरू जो हा धंदा, तो जीव लोक शब्दा अभिप्राय. ऐका, पै जीवाची आबोधा. बघा, जीवाला बोध म्हणजे ज्ञान. जीवाची आबोधा गोचरू हो जो हा धंदा. जेव्हा हा व्यवहार होतो, गोचर म्हणजे शब्दाला विषय होणारी बुद्धी आणि भगवंताला अविषय होती. अविषय नंतर सांगते. आता गोचर म्हणजे विषय, शब्दाला विषय होणं बुद्धीनं, त्याला म्हणतात गोचर. शब्द गोचर, भगवंत अगोचर, सृष्टी गोचर, आत्मा अगोचर. तसं बुद्धीला विषय एक होतो शब्दानं, त्याला म्हणायचं गोचर. तसं व्यवहारामध्ये बुद्धी चालू लागते तेव्हा माझं ज्ञान असतं तिचं. आता कसे बघू पुढे, चला. पै जीवाची आबोधा गोचरू जो हा धंदा, तो जीव लोक शब्दा अभिप्राय. वा, ऐका. तो जीव व्यवहार करतो आणि मला कळालं, मी एवढं टाकलं, एवढा चहा कप 10 कप केला, किती चमचे साखर टाकायची, दूध किती टाकायचं, कसं उकळायचा, हे जे ज्ञान आहे सूक्ष्म, ते बोध आहे. ते बोध कुणामुळे होतो? गोचर, माझ्यामुळं. पण जीवावर बुद्धीला वाटतं मलाच कळालं, पण हे ज्ञान सगळं माझंच आहे. बुद्धीच्याद्वारे होतं, पण मन म्हणतं मला कळालं, पण मनामध्ये त्याचाच स्पर्श आहे, म्हणून ते ज्ञान त्याच आहे. व्यवहार मनाचा, वृत्तीचा, संबंध त्याचा आहे. बोध कळणं कुणामुळे? माझ्यामुळे अर्जुना. पण त्यांना कळत नाही, म्हणून त्याला जीव म्हणतात. जीव लोक, तो जीव लोक शब्द अभिप्राय. त्या जीव लोक शब्दाचा अभिप्राय म्हणजे सारे. अगा उपजने म्हणे, अगा उपजने म्हणे, उत्पन्न होणं नष्ट होणं, हे साचची जे का मानणे, हे जे खरं मानतात. तो जीव लोक मी म्हणे संसारोहण, तो जीव लोक मी म्हणे संसारोहण. उत्पन्न होत, नाश होत, त्याला संसार म्हणलं. तो जीव लोक आहे. मी म्हणायलो, लक्षात घ्या अर्जुना, उत्पन्न होत, नाश होत, सृष्टी आहे, देह आहे, पदार्थ आहे, विषय आहे, हे भोग आहे, नाश पावतो.
ज्याचा नाश आहे त्याच्याकडे जाऊ नको, जो अविनाशी आहे त्यातून बाहेर येऊ नको. शब्द सुंदर असतात भावार्थाचे. ऐकत जा बाप्पा, रेकॉर्डिंग आहे, ज्ञानेश्वरी नाही लागणार, डबल नाही घेणार बाप्पा मी. 18 अर्जुनाला सांगितलेल्या जेव्हा हृदयात टिपल्या जातो आणि मनाला उमगल्या जातो तर मन ब्रह्म होत. नाही सांगा, ओव्याचं चिंतन चाललंय आपलं, तेवढं येत नाही. तुम्ही काय, तुम्ही आपलं बटन दाबता बसता, चलो सुरू करा. आणि आपल्याला काय कळाले, काय सांगायले, काय कळायला नव्हतं हे बी कोणी मला फोन लावून सांगत नाही. आता तर म्हणे उपदने म्हणे हे सासचे जे काम आणणे म्हणे संसारू म्हणा. तू कसा सांगितला, संसार काय सांगितला, उत्पन्न होतं नाश होत, त्याला संसार म्हणलाय, जीवलोक म्हणलाय. तेव्हा मग तो जीव शिव कधी होतो, तुझ्याकडे कधी येतो, लोकांतराकडे कसा जातो, मृत्यू लोकात कसा फिरतो, देहाला कसं स्मरतो आणि शब्दांमध्ये कसा अडकतो, वासनेला कसा भडकतो, मी कसा करतो आणि भगवंतापासून दूर कसा राहतो हे पण सांगा. कोणत्या डब्बी सोनं आहे, कुठं चांदी, कुठं कपड्याच्या घड्या आहेत, कुठं साड्या नव्या आहेत, कुठे पिसाचा गट्टा आहे, कुठं चमचे आहेत, चांदीच्या वाट्या, कुठं ती सगळं व्हायला पाठ आहे. दिसत नाही बाई, तिला उठव झोपीतून 2 वाजता ती म्हणजे त्या कप्प्यात चांदी, तिचं सोनं, तिचं डबी पटापटा पटापटा पटा सांगते. आणि ओवी विचारल्यावर ह्याच्यात काय कुठं कळतं, मग ते कळण वळण बाबा संसार कर आनंदाने नाचा, आम्हाला काय करते आपले जीवन की एवं विध. अशा प्रकारे जीव लोकात काय काय देव सांगा. तू माते ऐसा अवलोक की, तू माझं अवलोकन कर, मला जाणून घे, मला प्राप्त करून घे, बोधाच्या माध्यमातून बुद्धीला माझ्याकडे सोडून दे. तू माते अवलोक की, माझं अवलोकन कर, संसार बंद कर, चिंतन जास्त कर, अज्ञान भस्मा कर, माझी प्राप्ती कर, चित्त फ्री कर, आत्मधन गोळा कर, वारे कर 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 लागले करे र र र र. जीवन की तू माते ऐसा अवलोकी, माझं अवलोकन करते, देहाचं, घराचं, भांड्याचं करतो, नात्याचं करतो, त्याची माया करतो, पुन्हा रडतो लोकांसाठी. माझ्यासाठी रडणार, कधी रडला नाही, मी कळत नाही, माझा उद्धार झाला नाही, मला गीता समजत नाही, असं कोणी रडत नाही बाप्पा. अंतःकरण ज्याचं बेभान असतं चिंतनासाठी, मला भगवंताची प्राप्ती करायची, मला अज्ञान सोडून जगायचं, वृत्तीला बाजूला करायचं आणि ब्रह्मभावात थांबायचं आणि वाच्य सुख भोगायचं आणि त्या आत्मस्थितीमध्ये रमायचं. या जगत सत्तेला सोडायचं आणि भ्रमाला बंद करायचं, भावनेला आवरायचं, भावना आवरायची, प्रतिबंध टाळायचा श्रवणातला आणि ओळख करून घ्यायची कुणाची, कृष्ण परमात्म्याच्या अखंड सत्तेची, जगतात असलेल्या भगवंताच्या खऱ्या रूपाची. ज्ञाने जगत पेटवायची आणि अज्ञानाला संपवायचं. ज्ञानाची ज्योत लागली की अज्ञानाचा अंधार जातो, हे वेदातून कळतं बाप्पा. मोहातून नाही राजा, मोह थांबवावच, अज्ञान संपावच आणि आपल्या पदावर थांबावच, आत्मारामाला प्रगट करावच, त्याच्या सत्तेत मनानं यावच आणि या सत्तेला टाकावच. त्याला ज्ञानी म्हणावं. कुड 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 वाचलं, पानं उलटले, तो ज्ञानीच का? बस खाली खाली बस, बेटा मैं अजून बहुत बाकी है. चला. तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. कसं बघा देना, कसं बघ देवा. चंद्र कुठे आहे? वरी. प्रतिबिंब कुठे? पाण्यात. कोणता चंद्र खरा आहे? वरचा. तुझं स्वरूप कोणतं? आत्मरूप. मग ती कुठे आहे?
चांगलं कुठं आहे? कळत नाही, हे बी कळत नाही. अजून बघून तर बोलायले. अवलोकन कर ना. माझं कसं अवलोकन करायचं सांगा देवा. जसं अवलोकन कर, माझ्या बुद्धीला मला जाणण्याची शक्ती दे. तेव्हा श्रवणामूर्ती बुद्धी स्वतःला झोपून देती, अध्यात्मामध्ये रममान होती, बोधाच्या शक्तीमध्ये विघरून जाती आणि स्वला पाहती, तेव्हा त्याला अवलोकन म्हणतात. बुद्धी बोधामध्ये रमते, आत्मारामाला पाहते, स्वला पाहते, त्याला म्हणतात अवलोकन. कसं करायचं सांगू? चंद्र आकाशात आहे, काय आहे देवा? पृथ्वी पाण्यात आहे, असं कर. म्हणजे त्याची सावली. मग अंतःकरण इथं आहे, पाणी खाली आहे, चंद्रावरी आहे. त्याची सावली पाण्यात आहे आणि आत्मस्वरूपाची सावली अंतःकरणात आहे. सावली म्हणजे अंतःकरण आहे आणि मी म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि अंतःकरणामध्ये त्याचा प्रवाह आहे, आभास आहे, तो जीव आहे आणि ज्याचा पडला तो शिव आहे. हे अवलोकन करा. अजून तो टाइम त्याला द्यावा. अरे सांगायचे 16 टाइम संसाराला, नात्याला, मोहाला आणि पापाला. कशामुळे बाप्पा? आम्हाला पुण्य नगर, पाप आहे नगर. भगवंता तू पाहिजे, काय नगर दिलंच की तू सगळं देऊन टाकलं. काय दिलं ना बाप्पा? आता तुझी प्राप्ती, तुझी अनुभूती आणि तुझ्या ऐक्याची स्थिती हे पाहिजे. हे पडायच्या आधी असं कर. भगवंता चित्त स्थिर कर, चित्ताला चिन्मय कर, तुझा माझा अभेद कर. तुझ्या आत्मच्या बुद्धीचा प्रवेश कर. त्या अंतःकरणातून तिला भिन्न कर, देहाचा अभाव कर, अत्यंत कष्ट कर. हे डीसी कोण आहे? परमात्म्याचा. पण असं कर देवा, पण कसं कर? जवळ घे, ढकलू नको, घेऊ नको. तुझे श्रवण केले, चुकलंय माहितीये, चूक धरू नको, माफ कर आणि अभेद प्रगट कर, हे समस्त कर. तुझं मला ऐकते ना, ते प्रगट कर देवा. संसारात आगत कशाला? देहाचा संबंध कशाला? संपत्तीकडे अंतःकरण कशाला? अंतःकरण तुला व्यवहार संसाराला, देह कष्टाला, मन तुला ओळखायला, बुद्धी तुझे चिंतन करायला, श्वास विवेक तुझ्या प्राप्ती करण्याला एवढी बुद्धी दे बाप्पा. दुसरं काही कळव का न कळव, एवढं कळू दे. ज्ञानाचा मार्ग मिळू दे आणि तुझा अभेद बघू दे, तुझ्या रंगात रंगू दे, तुझं स्वरूप प्रगटू दे, तेव्हा आटू दे, अज्ञान निवटू दे. तुझी भेट त्या देहात होऊ दे. देह पडल्यावर काय करू मी? कुठं थांबू, कुठं राहू, कुठं कुठं फिरू देवा? तुझी भेट त्या देहात, तुझं स्मरण त्या मनात, तुझं ऐक्य त्या हृदयात, तुझं अनुसरण श्रवणात, तुझा अनुभव व्यवहारात आणि तुझं ऐक्य कधी संपणार नाही. देह पडला तरी, प्रलय झाला तरी, जगत नसला तरी. अशी भेट ईश्वरासमोरच असतो. तो जगत जरी प्रलय झालं तरी भगवंताचा त्या बुद्धीचा वियोग नसतो ना. म्हणतात कुठे तुम्हाला कीर्तनात मिळत काय करायला? इथे यावं लागतं पाठात. हे नाही मिळत काय करायला? जगत तर्री तुम्हाला भाजीची तर्री मिळते कुठे गेल्यावर. तर्री आणि तरी कळालं का? तर्री कुंकुमा माझी पांडवा आणि गगमे लोहिया तो तरी नव्हे. काश्मीराचा रवा स्फटिकाच्या खाली जास्वंद ठेवलं, ते स्फटिक पांढरा लाल झालं.
स्फटिक पांढरं शुभ्र आहे, पण त्याच्या खाली तांबडं फुलं आलं. पण ते स्फटिक पांढरं नसताना लाल झालं. तशी बुद्धी ब्रह्म असून जीव झाली. संपला. कळालं? आणि अज्ञाने. हो माऊली, किती छान. ऐका, पांढरे कोण बोलायला का बोलत, स्फटिक तांबड्या फुलाच्या संबंधानं तांबडा झाला. तशी बुद्धी देहाच्या संबंधानं विकारी झाली. कारण अज्ञानाचा संबंध आहे. परमेश्वर संबंध सुटला, स्फटिक पांढरा तांबडा झाला. बुद्धी निर्विकारी विकारी झाली. संबंध देहाचा, तिकडं फुलाचा आहे. कळाला का संबंध नाही अजून.